नमस्कार मित्रांनो, मी जो काय आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवतो आहे, तो व्हिडिओ संपूर्णपणे विचार करूनच तुमच्यापर्यंत मी पोचवतो आहे. आजचा आपण सर्वजण हा माहोल पाहत आहात. मराठा आरक्षणाच्या विषयीसुद्धा माहोल पाहत आहात. राजकारणी त्यांचे बंगले त्यांनी बांधून मोकळे झाले, ते कोट्याधीश झालेले आहेत आणि त्यांना पाठीशी भारत सरकार घालतं. आपला सर्वसामान्य माणूस रस्त्यावरती उतरतोय आणि ठीक आहे भावनेच्या आहारी जाऊन त्या सरकारच्या गोळ्या खातो आणि कुठेतरी त्याचं एखाद्याचं आपल्या कुटुंबातल्या एखादं नवीन भावी पिढीतला आपला जो काही मुलगा असतो त्याचं कुठेतरी अंत होतो. मित्रांनो, त्याच्या कुटुंबाला किती दुःख होतं, कारण त्यानं एवढा लहानाचा मोठा केला, त्याला शिकवला, घडवला, त्याला समृद्ध बनवला. डोळ्यातला अश्रू त्यांचे पुसण्याची ताकद कोणामध्येही नाही आहे. पैशानं कोणीही विकत कोणाला घेऊ शकत नाही. मग म्हणून बारकाईने विचार करा मित्रांनो, तुम्हाला जर सत्य हवं असेल ना, तर तुमचा हे जे काही लढा आहे ना, तर तुम्ही न्यायालयापर्यंत पोचवा. न्यायालयापर्यंत पोचवा. ह्या राजकारण्यापर्यंत पोचवू नका, कारण हे राजकारणी मधल्यामध्ये गोंधळ करून ठेवत आहेत. तो हा पेंडिंग विषय कुठे आहे माहिती आहे का? कुठं विषय आहे तुम्ही सांगा मला, कुठं विषय आहे? कोर्टात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे ना हे संविधान लिहिलं आहे. याच्यात बदल करायला आहे ना भरपूर परिश्रम करावं लागेल. हे राजकारणी फक्त हे ना तुम्हाला बाहुलं बनवत आहेत. माकडासारख्या उड्या मारतात, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं. जसं आपण लग्नामध्ये एखादं आहे ना बँडबाजा बाराती आणतो ना, ढमचिंग 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 ढमचिंग, अशा गोष्टीचं हे नाही बाहुलं बनवत आहेत आणि तुम्हाला आहे ना माकडं बनवल्यात. आणि हे काय होत आहेत? म्हातारी डम 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 नाच, डम 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 नाच. अरे बाबांनो, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात ह्या राजकारणामध्ये. तुमचे डोळे कधी उघडायचे? तुम्हाला मी काही हिंदीमध्ये पण बोलू शकतो तुमच्याशी. दोस्तों, मैं ये बात आपको हिंदी में भी बता सकता हूँ, क्योंकि मैं पढ़ा लिखा आदमी हूँ, लेकिन रिक्शा ड्राइवर हूँ. और अंग्रेजी में भी बात कर सकता हूँ दोस्तों, अंग्रेजी में भी बात कर सकता हूँ, क्योंकि मैंने मराठा समाज के है ना, मराठा समाज को मैंने देखा है कितना संघर्ष करता है, कितना परिश्रम करता है दोस्तों. ये बात मैं अंग्रेजी में भी बात कर सकता हूँ. आप कभी भी मुझे कमेंट करो कि आप भाई बोले थे आप अंग्रेजी में बात कर सकते हो. हाँ, मैं कर सकता हूँ. मैं 10वीं पास हूँ, लेकिन मेरा बच्चा पढ़ा है, मेरी बच्ची पढ़ी है, ग्रेजुएशन उसने किया है. उससे मैं सीख कर आपको बता सकता हूँ. लेकिन ये मराठा लोगों की आंखें खुलनी चाहिए, क्योंकि ये ना ये माकड़ बन रहे हैं और ये राजकारणी मदारी, ये नचा रहे लोगों को. ये बात नहीं होनी चाहिए दोस्तों. ये अपना विषय मराठा आरक्षण का है ना, वो न्यायालय में है, महाराष्ट्र के न्यायालय में है, भारत सरकार के न्यायालय में है. ये पेंडिंग विषय है दोस्तों, क्योंकि इसका न्याय है ना ऊपर वाले ही ले सकते हैं. हम लोग नीचे आएंगे. हाँ ठीक है, महात्मा गांधी का ये सब प्रोसीजर कर रहे हैं, लेकिन ये महात्मा गांधी का प्रोसीजर से होने वाला काम नहीं है. ये आप मराठा होशियार बन जाओ, क्योंकि ये ना ये अपना है ना, ये मराठा बांधव भी है ना अपने अपने हित का देखेगा. ये जरांगे साहब का जो अभी ये सब कुछ चल रहा है ना, हाँ, मैं सदावर्ती साहब का है ना, सदावर्ती साहब को सलाम करता हूँ, क्योंकि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर लोगों ने है ना, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर साहब ने है ना ये सिचुएशन उन्होंने बनाया था. उन्होंने एक ही नियम बनाया था, पढ़ो लिखो आगे बढ़ो. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर लोग हैं ना,
जिनके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर लोगों ने है ना पढ़ाई लिखाई सब कुछ किया है, उसका अभ्यास सब कुछ किया हुआ है, लेकिन ये मराठा बांधव है ना, ये गलती मत करो भाई। उनका भी थोड़ा ध्यान में रखो ना, उनका भी बात कुछ समझो। दोस्तों मैं क्षमा चाहता हूँ 1 मिनट, क्योंकि मुझे तंबाकू का व्यसन है। मैं आपसे थोड़ा सा क्षमा चाहता हूँ 1 मिनट। बुरा कमेंट करने वाले बहुत सारे लोग हैं, बोलेंगे नहीं यह आदमी तो फालतू आदमी है, इसका क्या सुनने का। ऐसी बात नहीं दोस्तों, क्योंकि है ना मुझे तंबाकू का व्यसन है, मैं आपको बताता हूँ, साफ साफ बताता हूँ। लेकिन मैं आज जो कुछ बोलने वाला है ना, सच बोलने वाला है। चाहे मुझे यूट्यूब चैनल बंद करना पड़े, इसके बाद मैं वीडियो नहीं डालूँगा। सच्ची दिल से मैं बताता हूँ, नहीं यूट्यूब डालूँगा। यूट्यूब चैनल पे एक भी वीडियो नहीं डालूँगा दोस्तों। आप ही सोचेंगे कि हाँ भाई इसने ये वीडियो लास्ट का डाला था, नहीं डालूँगा यार। मैं भी परेशान हो गया, ये बीबी का घर में परेशानी, बच्चे लोगों का परेशानी, पापा इसमें काम मत करो, क्योंकि ये न्याय नहीं देने वाला। ऐसा ही अपने मराठा समाज को जिसको न्याय नहीं मिलता ना, ऐसा ही यूट्यूब में भी है, ऐसा सिस्टम है, न्याय नहीं मिलने वाला। सच्चाई का कोई साथ नहीं देता, बुराई का साथ सब कुछ लोग देते हैं, क्योंकि इसका कारण है एकमेव पैसा। इसका कारण मैं अभी बताता हूँ, इसका कारण क्या है। 1 मिनट। आपको लगेगा कि मैंने कुछ काम नहीं किया। ये देखो बंडल पैसे का, ये पैसा है ना, ये सब कुछ है दोस्तों। पैसा सब कुछ है, पैसे के आगे सब गुलाम है। चाहे महाराष्ट्र के लोग हो, चाहे कोई भी हो, ये पैसे के आगे सब गुलाम बन गए हैं। क्योंकि उसको, वो भी, उनका भी गलती नहीं है। उनके परिवार चलाने के लिए उनको लगता है पैसा, उनका परिवार चलाने के लिए लगता है पैसा। महंगाई भारत सरकार बढ़ा रहा है, महंगाई महाराष्ट्र सरकार बढ़ा रहा है, यहाँ की कंपनी बाहर भेज रहा है, किसी को नौकरी नहीं अच्छी तरह से मिल रही है, परेशान लोग हैं। ये लोगों का कौन सोचने वाला है? कौन सोचने वाला है? कोई नहीं सोचने वाला दोस्तों। ये अपनी अपनी पैसे के लिए बिकने वाले सब लोग हैं। ये क्या है, वापस दिखाता हूँ, पैसे के लिए बिकने वाले ये सब लोग हैं। पैसा फेंको, तमाशा देखो, ये सब लोग पैसे के पीछे भागने वाले लोग हैं। इसलिए उनका बैकग्राउंड पूरा निकालो, उसके बाद ही उसको साथ दे दो। क्योंकि है ना, ये पैसा फेंकेगा कोई आदमी ना, उसके पीछे भागने वाले ये लोग हैं। हम लोग, मैं मराठा हूँ, हिंदू मराठा हूँ। छत्रपति शिवाजी महाराज, इन्होंने महाराष्ट्र का इतिहास रचा। सब लोग खुश रहे। कोई किसी के घर में अपना खुद का चूल्हा जले, वो दो वक्त का रोटी उसमें पकाए, खाए, सुख चैन से रहे। वो छत्रपति शिवाजी महाराज का वो न्याय था। ये गद्दारों का न्याय नहीं है। ये गद्दार क्या करेंगे मालूम है क्या? अपना इतना इलेक्शन में पैसा गया, इतना मैंने जरांगी साहब भी बोल रहे कि हाँ ठीक है, मेरे मराठा बांधव सब मेरे पीछे है। उसके पीछे भी जैसा मोदी साहब ने किया ना, रोए। मोदी साहब भी रोए, लोगों का हमदर्दी हासिल किया। मराठा समाज और इतर कोई लोग हैं वो उनके पीछे गए। मोदी साहब ने क्या किया? क्या किया आप ही बताओ। आज गैस कितने में मिल रहा था और आज घरगुती गैस कितने में मिल रहा है? आप ही सोचो ना भाई, सोचो भाई, सोचो। सोचने जैसा काम है। पेट्रोल महंगा हो गया, अपना गैस महंगा हो गया, घरगुती गैस, उसका सब्सिडी मिलना बंद हो गया। आप ही सोचो यार। हाँ, मोदी साहब का मैं एक बात से मैं सहमत हूँ,
उन्होंने अपने भारत जैसा बाहर के देशों का गुलाम हो जाएगा ऐसा उन्होंने नहीं किया, क्योंकि वो गुलामी भारत को वापस नहीं आना चाहिए, ये बात उन्होंने की। ठीक है, उन्होंने वैसा सिचुएशन बनाया, ये अपना भारत का है ना, भारत सुरक्षित रहेगा ऐसा उन्होंने किया। लेकिन जो भारत की जो पीछे चल रहा है ना ये अभी, एक मिनट मी आपला सर्वांची शिकवतो, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळं माझा यूट्यूब चॅनल त्याबद्दल मी सर्वांची व्यक्त करतो. मित्रांनो, मला खूप मनापासून वाटतं की मी जे काय विषयाला म्हणतोय तुमची साची मित्रांनो, तुमच्याशी सगळ्या तुमच्याशी बोलत माझ्या वेळेमध्ये जर तुम्हाला झालं असेल तर मी क्षमा मागतो. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी खूप या सगळ्या गोष्टी सहन केल्या. मी आज गेली 9 महिने ना यूट्यूबला काम करत राहिलो. मला पण खूप मनापासून वाटायला लागलं की आपण ह्या सगळ्या गोष्टी बंद कराव्यात. भिकारी व्हायचो, कटोरा घ्यावा लागायचा हातामध्ये. या गोष्टी नाही गेलेल्या परवडल्या. आपलं कष्ट करावं बाबा, सकाळ दिवस असो रात्र असो, आपलं काबड कष्ट करत राहावं. मित्रांनो, मला खूप वाटलं मनापासून की आपल्या मराठा बांधवांनासुद्धा न्याय मिळावा, त्यांना अधिकार मिळावा. पण मित्रांनो, काय माहिती का, ॲक्च्युली जे काय आपल्या संविधानामध्ये जे काही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्या आहेत ना, त्याच्यात बदल होणं फार कठीण आहे मित्रांनो. आणि हा संघर्ष आत्ताचा विषय नाही आहे, हा संघर्ष गेली कित्येक वर्षापासूनचा आहे. तुम्हीच विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा. गेली 75 वर्ष किंवा 70 वर्ष मराठा समाज ह्या गोष्टींपासून लढतो आहे. एकच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती की ठीक आहे, त्यावेळेला त्यांनी पण न्याय द्यायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही सर्वांनी त्या आपले काही जे काही पूर्वज लोक असतील त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता द्यायला हवी. तिथं ते आपले पूर्वज लोकांचं चुकलं आणि तिथं आपल्याला मान्यता नाही मिळाली ना आज आपल्याला हा प्रचंड मोठा संघर्ष उभा करावा लागतो आहे. त्यावेळेला आपल्या मराठा बांधवांच्या एवढ्या कडगंज प्रॉपर्टी होत्या, संपत्ती होत्या, प्रचंड आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी संपूर्ण एवढा सर्व गडगंज प्रपंच उभा करून ठेवला होता. त्यांनी जे काय केलं होतं ते आपल्या बांधवांना त्या गोष्टी शक्यच झाल्या नाही आहेत. त्याच वेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार ज्ञानी होते, हुशार होते. त्यांनी त्याच वेळेला त्या गोष्टी सांगितल्या होत्या की बाबांनो, तुम्ही मराठा आरक्षणाची तुम्हाला नव्वदे भविष्यात गरज लागेल, तुम्ही अवश्य ते मराठा आरक्षण घ्या. ह्या मित्रांनो, मी हे सगळं तुम्हाला खरं बोलतो आहे. मला वाईट कमेंट पण येतील, येऊ द्या हरकत नाही, येऊ द्या. कारण मी पण दमलो बाबा ह्या सगळ्या गोष्टी करून. मला पण वाटत नाही की ओबीसींच्या ताटातलं मराठ्यांनी खिचून घ्यावं. मी कोण होतो ओबीसीमधलं आरक्षण खिचून घेणारा? या संविधान किंवा जे काय न्यायदेवता आहेत त्यांच्या विरोधात जाणारा मी कोण होतो? मी एक सर्वसामान्य माणूस आहे मित्रांनो. मला एकच कळतं की ठीक आहे बाबा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं प्रचंड मेहनत करून न्याय पण मिळेल, तुम्ही ह्याच्यावरती अधिकार पण मिळवू शकता. परंतु कधी? ज्या वेळेला तुम्ही सर्वांना एकत्रित घ्या, सर्वांना एकत्र घ्या, त्यांना विश्वासात घ्या. आपल्याला कोणावरती देखील अन्याय करायचा नाही मित्रांनो. ना मराठा बांधव, ना ओबीसी बांधव, ना ST SC काय म्हणतात ते, कोणावरती देखील आपल्याला अन्याय करायचा नाही. आपण सर्वसामान्य आहोत, सर्व मराठा एक आहोत. एकीनं राहा, नाहीतर परप्रांतीयांचं पुन्हा आक्रमण झाल्याच्या नंतर त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात? त्यांच्या
हातामध्ये हे सगळं देणार आहात, मग भांडा, आपापसात भांडत बसा ना. किंवा ह्याच्या नरडी बसतोय, तो त्याच्या नरडी बसतोय, बसा एकामेकाच्या नरडी बसा. मग तेच झालं ना. मोगलांनी आक्रमण केलं, कुठून लांबचा बाहेरचा माणूस आला, आपल्यावरती राज्य गाजवलं. त्याच्यानंतर इंग्रजांनी राज्य केलं. तेच तुम्हाला पुन्हा घडवायचं आहे का? अरे मग तुम्ही काय केलं ह्या महाराष्ट्रामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिला. त्याच्यावरती पाणी फिरवता सर्व कष्टावरती त्यांच्या, आणि तुम्ही आपापसात भांडत बसता कशासाठी? आज प्रत्येक नागरिक हा विचार करतो, जाऊ दे ना मला काय पडले, माझं घर भलं मी भला, जाऊ दे ना मला काय पडले, माझं घर भलं मी भला. मग तसं शिवरायांनी जर केलं असतं तर तुम्हाला न्याय मिळाला असता. शाहू महाराजांनी केलं असतं, न्याय मिळाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असतं, न्याय मिळाला असता. महात्मा फुले, नाही, त्या गोष्टीचा मी विषय नाही बोलणार. कारण कसं असतं माहिती का, आपल्या मराठा बांधवांनासुद्धा न्याय मिळायला पाहिजे, किंवा भारतातल्या प्रत्येक नागरिकांना न्याय मिळावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपल्याला मतभेद नको आहे. संपूर्ण आपला भारत समृद्ध राहावा, सुखी राहावा. आणि हे एकमेव आहे ना मोदी साहेबांनी केलं. पण त्यांच्या खालचे आहे ना भ्रष्टाचार आहेत. मी त्या मताशी सहमत आहे. मोदी साहेब हे ना इमानदार आहेत आणि इमानदारच असणार आहेत, मरेपर्यंत इमानदार असणार आहेत. त्यांना कुठलाही स्वार्थ नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. कारण एवढं आपलं देशाचं नेतृत्व करायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना चांगल्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. कुठं चांगले कपडे घालणं, कुठं चांगलं समाजामध्ये वावरणं, बाहेरच्या देशाशी आपल्या देशाशी चांगलं जुळवून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात. पण हे खालची काय करतायत? हे राजकारणी आहे ना, पैसे लुटायची कामं करतायत. आणि ते लुटलं लोकांना, आपल्या सर्वांना लुटलं त्यांनी. मोदी साहेबांपर्यंत हा विषय गेलाच नाही. ते खालच्या खाली आपापसात लुटतायत. आणि खरं तुम्हाला सांगतो मी, कशी लुटतायत सांगतो तुम्हाला. तुम्ही एखादं घर घेतलं, तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, रजिस्ट्रेशनचा खर्च करावा लागतो, बरोबर, सोसायटीचं सर्व बघावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. त्याच्यातनं आपला प्रपंच सांभाळायचा, आपल्या एखादी प्रॉपर्टी घ्यायची, घर स्वतंत्र करायचं. आणि आपण एवढं काबाड कष्ट करून बाहेरच्याने तुमच्यावरती आक्रमण करावं. हां, तुम्ही इराकचं युद्ध बघितलं आहे ना. हां, आता ते आणखीन कुठलं एक झालं, युक्रेन आणि कुठलं तरी रशियाचं युद्ध झालं. त्याच्यानंतर आणखीन एक युद्ध झालं. मग तसं तुमच्या भारतामध्ये तसल्या गोष्टी करायच्यात का? तुमच्या प्रॉपर्ट्या कुठं जातील? विचारा रशियावाल्यांना, विचारा युक्रेनवाल्यांना, त्यांच्या प्रॉपर्ट्या कुठं राहिल्या शिल्लक? कशाला? अरे बाबा या सगळ्या गोष्टी करता. हे सगळं राहतंय जाग्याव आणि तुम्ही बसताय आपापसात भांडणं करत. ह्याचा गैरफायदा कोण घेतं माहिती का? बाहेरचा देश घेईल. हे ऑनलाईनचा जमाना झाला आहे मित्रांनो, लक्ष ठेवा. मला वाईट कमेंट बाबा कर ना, तुला वाईट कमेंट करायची कर ना. काय करशील? माझा गळा कापशील ना? काप ना. पण मला गद्दारी नको आहे. आपला भारत आहे ना विखुरला जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मनापासून इच्छा आहे. तुम्ही लोक आहे ना, साली गद्दार लोकांना आहे ना, तुम्ही आहे ना हे आपल्या भारत देशाला वाटलत आणि लुटलात भारत देश. तुम्ही आपापसात आहे ना जुळवून या सगळ्या गोष्टी आहे ना आपल्या भारत देशाला लुटलत. माझा हा शेवटचा व्हिडिओ असू शकतो, पण मी हे सत्य सांगणार तुम्हाला की तुम्ही आहे ना खरोखर लुटलत. अरे आमचं आहे ना, मी हे व्हिडिओ टाकून बरबाद झालो आहे. घरी भांडणं होत्यात, माझी बायको बोंबालती, पोरं बोंबालतात, कशाला हे यूट्यूबच्या नादाला लागला आहे. काय त्याच्यातनं तुम्हाला मिळतं? कष्ट करा ना, ह्या गाडीवरती कष्ट करा, कुठंतरी आपलं बँकेचं कलेक्शन वाढवा, 4 कस्टमर वाढवा आणि त्याच्यात तुमचा रोजगार चांगला बनवा. तुम्ही कशाला असल्या भिकारट्यांच्या नादाला लागला आहे? आणि हे तुमच्या खातीर माझा आहे, मी व्हिडिओ टाकतो. कशासाठी रे? कशासाठी नाव करतो मी? मला वेळ लागले आणि तुम्ही लोक मला वाईट कमेंट करणार. अरे तू असं कर, अरे तू झकमारी कर ना, माझा व्हिडिओ बघायचा नको बघू ना बाबा. पण कशाला वाईट सगळ्या गोष्टी करतो? पण तुझ्या अंतकरणात पण एक मनात खंत ठेव ना. तुला पण आपल्या देशाविषयी प्रेम असायला हवं ना.
की बाबा ठीक आहे आपला देश कुठेतरी पुन्हा गुलामीमध्ये जावा का? अरे आपल्या भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधींचं पण नाव घेतो. ठीक आहे, मला महात्मा गांधींविषयी पण थोडासा मनामध्ये राग आहे मित्रांनो, कारण त्यांनी आपलं नाही, त्याच्यामुळे त्यांची पिढी कर्माची फळं भोगते. त्यांनी जर न्याय दिला असता पंडित जवाहरलाल नेहरू किंवा काय, तर ते हे आज त्यांची कंडिशन झाली असती का? कर्माची फळं प्रत्येकाला भोगायला लागतात ह्या कलियुगामध्ये. सत्याची साथ द्या मित्रांनो, सत्यानं वागा, सत्यानं राहा. तुम्ही म्हणाल की अरे ह्या फालतू व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवतो, डाऊन करून टाका माझा व्हिडिओ. मी म्हणलं माझा व्हिडिओ बघू नका ना, बघू नका. ज्याला आवडेल तो बघेल, नाही आवडणार बघू नका. मी म्हणलं माझा व्हिडिओ बघू नका. आवडला तर बघा, नाही आवडलं तर बघू नका. जबरदस्ती कुणावरती नाही आहे. फक्त मित्रांनो मला एवढं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की कसं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली तुम्ही म्हणाला अरे असं बोलतोय तसं, असं काय नाही मित्रांनो. मला पण वाटतं ना, आपण सर्व अखंड भारतातले प्रत्येक नागरिक सुखी असावे, भले कोणी असू देत. आपला संपूर्ण भारत देश आपला समृद्ध राहावा, प्रत्येकाचा राष्ट्र समृद्ध राहावं, गाव समृद्ध राहावं, जिल्हा समृद्ध राहावा, असं मला मनापासून वाटतं मित्रांनो. आता शेवटी घेणं न घेणं तुमच्या मनावरती. आणि माझा यूट्यूब चॅनल मी टाकला आहे खरा, तुम्हाला आवडला तर बघा, नाही तर जाऊ दे, त्या सोडणे विषय. हा माझा तुमच्या पण शेवटचा व्हिडिओ असू शकतो. नाही टाकणार बाबा, मी दमलो रे बाबा, दमलो, मला हे नको राजकारण. मग मी एकच विचार करतो, ठीक आहे झालं ना परकीयांचं आक्रमण, त्यांचं गुलाम व्हायचं, दुसरं काही नाही करू शकत. तुम्ही गुलाम होणार आहे, मी पण गुलाम होणार आहे. ना तुम्हाला धडा आरक्षण भेटणार, ना आरक्षणाचा लाभ. आतापर्यंत ज्यांनी करोडपती झाले, ज्यांना आरक्षण मिळालं त्याचा लाभ त्यांनी घेतला, ते कोट्याधीश झाले. आक्रमण झालं की शून्यात, त्यांची प्रॉपर्टीसुद्धा उद्ध्वस्त करून टाकणार बाहेरचे देशवाले. मग त्यावेळेला त्यांना कुठला आरक्षणाचा लाभ मिळाला, काय झालं त्याच्या आईला. ते युक्रेन आणि रशियाचं चाललं आहे ना, बघितलं सगळं नेस्ताना नाबूद करून टाकलं. मी आभार मानतो मोदी साहेबांचं की ते आपल्या देशाला सांभाळत आहेत. बाहेरच्या देशांपासून हे ना आपला देश वाचवत आहेत. आणि खालची काय करतात, खालची लोक काय करतात, खालची काहीच करत नाही. हे ह्याच्यावर भांडते, ते त्याच्यावर भांडते, ते त्याच्यावर भांडते. हे आपल्या कुठल्याही भारत देशातल्या जिल्ह्यामध्ये घेऊ दे, पण तो इमानदार प्रामाणिक व्यक्ती असावा. प्रत्येक व्यक्तीनं असा विचार करायला पाहिजे की आपलं जसं कुटुंब आपण सांभाळतो तसं आपला देश सांभाळायला पाहिजे, आपला जिल्हा सांभाळायला पाहिजे, आपला तालुका सांभाळायला पाहिजे, आपला गाव सांभाळायला पाहिजे, संपूर्ण भारत देश सांभाळायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी का तुम्ही लोक करत नाही? पहिलं आपल्याला आपण शिक्षण घेतो शाळेमध्ये जाऊन, त्यावेळेला आपल्याला काय सांगितलं जातं, आपला गाव समृद्ध करा, आपला तालुका समृद्ध करा, आपला जिल्हा समृद्ध करा, नंतर आपलं देश समृद्ध करा. ह्या आपल्याला शिकवण दिलेली असते. पण आपण काय करतो करतोय ना तिकडं भारताचं त्याचं काम आहे ते. मग आपलं काय काम? आपलं देखील मित्रांनो कर्तव्य आहे की आपण भारताची कोणीतरी लागतो, ह्या मायभूमीमध्ये आपण जन्म घेतला, ह्या लहानाचे मोठे झालो. आपलं बी कर्तव्य आहे की आपण ह्या मायभूमीचे कोणीतरी खरोखर मनापासून लागतो. मग आपलं कर्तव्य काय आहे? तुम्ही चांगल्या माणसांना एकतर निवडून देत नाही, गद्दार लोकांना हमेशा निवडून देत आहे, आणि ते गद्दार लोक त्यांच्या प्रॉपर्टी अजून वाढवत आहेत आणि तुमच्यावरती अहोराज्य गाजवलं जातं आहे. तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत. हे आपल्या महाराष्ट्रातलं सुद्धा संपूर्ण जे काय रोजगार कामधंदे ते बाहेरच्या देशामध्ये निघून गेले. म्हणजे आपल्या देशातच आहेत पण बाहेरच्या राज्यामध्ये ते निघून गेले. मग तुम्ही काय करणार? दाड्या करा. तुमच्या नोकऱ्या गेल्या, सरकारी नोकऱ्या गेल्या, बसा दाड्या करत बसा, एकामेकाशी भांडणं हजामती करत बसा एकामेकाशी. आणि नाही झालं तर शक्य गावाला जा, ते पण शेतीवरती कर्ज असलं तर ती शेती पण विकून टाका. बसा बोंबलत, काय मिळणार तुमच्या हातात? घंटा.
काय मिळणार घंटा. त्याच्यामुळं ज्यांनी प्रॉपर्ट्या करोडोच्या करून ठेवल्या ती पण कंगालच होणार आहेत. बाहेरच्या देशानं जर आक्रमण केलं तर त्यांच्या हातात काय गबुक्याळ. देश आहे तर आपण आहोत, राष्ट्र आहे आपण आहोत, तालुका आहे आपण आहोत, गाव आहे आपण आहोत. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नको असतील तर होऊ द्या. पुन्हा परप्रांतीयांचं आक्रमण पुन्हा आपल्या देशावरती होऊ द्या आणि व्हा सर्वजण गुलाम. मग घाला कुठंतरी कपडे त्यांच्या गुलामीचे आणि वडा कुठंतरी बोजा परत आणि होऊ दे त्यांच्या हातातली बाहुलं तुम्ही सर्वजण. हे नको असेल तर एक व्हा सर्वजण, एकत्र या, लढा, एकामेकाला सहाय्य करा, एकमेका सहाय्य करू, अवघे दर सुपंत ह्या न्यायानं सर्वांनी एकत्र या. मित्रांनो, नका करत बसू भांडणं. आपण सर्व एक आहोत आणि एकजुटीनं राहूया. ही भांडणं नकोत. ह्या वरच्या लोकांनी सुद्धा न्याय दिला, पण त्याच्यात पण काय गोष्टी होत्या. कोणी भगतसिंग होते, कोणी राजगुरू होते, कोणी आपल्या महाराष्ट्राचे सुभाषचंद्र म्हणजे आपले ते आसामचे सुभाषचंद्र बोस होते. आपल्या महाराष्ट्रातले पण काही नेते लालबहादूर शास्त्री वगैरे हे सर्व लोकांनी त्याग केला. त्याच्यावरती तुम्ही सर्वजण पाणी फिरवताय मित्रांनो. लोकमान्य टिळक आपले पुण्याचे, त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. त्यांच्या सगळ्या कष्टावरती तुम्ही लोक पाणी फिरवताय भावांनो. नका फिरवा अरे, नका फिरवू रे, नका फिरवू. तुम्हाला परप्रांतीयांचं आक्रमण हवं असेल ना तर तुम्ही सांगला तुमच्या प्रॉपर्ट्या पूर्णपणे झिरो होतील, झिरो. त्याची काही व्हॅल्यू नाही. मग मी हे केलं, मी ते केलं, अरे तू घाल तुझ्या चुलीत, तुझं काहीच नाही, झिरो. ते युक्रेनवाल्यांना विचारा, त्या रशियावाल्यांना विचारा. त्यांनी जेव्हा आक्रमण केलं ते सगळ्या पाट्या चिरल्या.